नमस्कार, मी विशाल पाटील। महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये उद्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे। तर दुसरीकडे पुण्यामध्ये पवारांची नवी रणनीती समोर येते। अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार का, याचा सस्पेन्स 26 डिसेंबरला संपणार असल्याचं कळतंय। पुण्यामधील मुंढवा जमीन प्रकरणामध्ये आता अंजली दमानिया यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पार्थ पवारांवर कारवाईची आणि अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करत खळबळ उडवून दिलेली आहे। इकडे बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये न्यायालयानं आरोपींवर दोषारोप निश्चित केलेले असून पीडित कुटुंबाला आता न्यायाची प्रतीक्षा आहे। बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्याचे तीव्र पडसाद आता मुंबईसह संपूर्ण देशभरामध्ये उमटताना दिसतात। मुंबईमधील वाढत्या प्रदूषणावरून उच्च न्यायालयानं मुंबई महानगरपालिका आयुक्तांना अक्षरशः धारेवर धरलाय। फक्त कागदावरती नियम नकोयत, रस्त्यावरती उतरून वास्तव पहा, अशा शब्दात न्यायालयानं पालिकेला झापलंय। दरम्यान दिल्लीमध्ये धुक्यामुळे दृश्यमानता घटलेली असून जम्मू काश्मीरमध्ये बर्फाची चादर पसरल्यानं पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। तर निसर्गाचा वारसा असलेल्या अरवली पर्वतरांगांच्या नवीन व्याख्येला विरोधाचा सूर उमटतोय। आणि सरतेशेवटी अमेरिकेतील टेक्सासमध्ये मेक्सिकन नौदलाच्या विमानाला भीषण अपघात झालेला असून 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। न्यूज प्लॅनेटचे सहप्रायोजक आहेत गोविंद मिल्क, द हॅपी मेकर्स। महाराष्ट्र राज्यामधील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच राजकीय रणांगण चांगलंच तापलेलं आहे। निवडणुका जाहीर होताच सर्वच राजकीय पक्षांनी युती आणि आघाड्यांसाठी अक्षरशः कंबर कसलेली असून बैठकांचा धडाका सुरू झालेला आहे। मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये सर्वात मोठी आणि महत्त्वाची चर्चा रंगलेली आहे आणि ती म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येणार का? तर गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांमध्ये पडद्यामागं अनेक खलबतं सुरू होती। अखेर या चर्चांना आता पूर्णविराम मिळताना दिसतोय। ठाकरे आणि मनसेच्या युतीबाबत खासदार संजय राऊत यांनी आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट दिलेली आहे। ठाकरे बंधूंची युती आता निश्चित झालेली आहे आणि लवकरच जागा वाटपाची अधिकृत घोषणा करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। आणि त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ही जोडी एकत्र मैदानात उतरणार हे आता जवळपास निश्चित मानलं जात आहे। या ऐतिहासिक युतीमुळे राज्याच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे। दरम्यान संजय राऊतांनी युतीची घोषणा कधी होऊ शकते याचे संकेत आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिलेले आहेत। उद्या 12 वाजता अशी पोस्ट राऊतांनी राज आणि उद्धव ठाकरेंच्या फोटोसह टाकल्यानं बुधवारी दोन्ही भावांच्या युतीची घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। दरम्यान मनसे, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मुंबई महानगरपालिकेसाठीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळते। आणि या फॉर्म्युलानुसार खरं तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाकरेंच्या शिवसेनेनं 2017च्या निवडणुकीत जिंकलेल्या आपल्या हक्काच्या 12 ते 15 जागा चक्क मनसेसाठी सोडण्याचा मोठा निर्णय असण्याची शक्यता आहे। तत्पूर्वी जागा वाटपाचा फॉर्म्युला आपण समजून घेणार आहोत। शिवसेनेच्या म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या 145 ते 150 जागा लढवण्याचा मानस आहे। दुसरीकडे मनसे 65 ते 70 जागा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 10 ते 12 जागा अशा प्रकारचा जागा वाटपाचा संभाव्य फॉर्म्युला आपण यावेळेला आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय। तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाकरेंच्या शिवसेनेनं 2017च्या निवडणुकीत जिंकलेल्या आपल्या हक्काच्या 12 ते 15 जागा चक्क मनसेसाठी सोडण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे। यामागचं महत्त्वाचं राजकीय गणित असं आहे की या जागांवर निवडून आलेले बहुतांश माजी नगरसेवक सध्या एकनाथ शिंदे
यांच्या शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत आणि त्यामुळे तिथे ठाकरेंच्या शिवसेनेसमोर तगड्या उमेदवाराचं आव्हान होतं. दुसरीकडे याच जागांवर मनसेकडे सक्षम आणि ताकदवान उमेदवार उपलब्ध असल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेनं एक पाऊल मागं घेत मनसेला साथ देण्याचं ठरवलेलं आहे. दरम्यान भांडूप, कांदिवली, बोरिवली आणि मुलुंड परिसरामधील काही जागांवरून दोन्ही पक्षांमध्ये पेच निर्माण झालेला होता. जोपर्यंत हा जागा वाटपाचा तिढा पूर्णपणे सुटत नाही तोपर्यंत युतीची अधिकृत घोषणा करू नये अशी ठाम भूमिका राज ठाकरे यांनी घेतलेली होती. अखेर आता हा तिढा सुटलेला असून जागा वाटपाचा अंतिम मसुदा तयार झालेला आहे आणि त्यामुळे बुधवारी ठाकरे बंधूंच्या या ऐतिहासिक युतीची अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. तर मुंबईमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा रंगत असतानाच आता पुण्यामधून एक अत्यंत मोठी राजकीय बातमी समोर येते. पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन निवडणूक लढवण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. खुद्द अजित पवार यांनीच याबाबतचे संकेत दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली असून येत्या 26 तारखेला या युतीचा मोठा धमाका होण्याची शक्यता आहे. अजित पवार स्वतः 26 डिसेंबरला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत युतीची घोषणा करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्याला कारण ठरलेलं आहे ते म्हणजे अजित पवारांची कार्यकर्त्यांसोबतची बैठक. सूत्रांनी सांगितल्यानुसार नुकतंच अजित पवारांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलंय आणि यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलत असताना काही सूचना केल्याचंही कळतंय. 26 तारखेला सगळ्या गोष्टी समोर येतील, त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. कोण काय बोलतं यावर विश्वास ठेवू नका, अफवांना बळी पडू नका असं आवाहन अजित पवारांनी केल्याची माहिती आहे. दरम्यान पुणे महानगरपालिका काबीज करण्यासाठी पवारांकडून नवी रणनीती आखली जाते आणि विशेष म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पारंपरिक समीकरणांपेक्षा एक वेगळीच युती पुण्यामध्ये पाहायला मिळू शकते. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी दिली आहे. रात्री दोन्ही गटाचे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकत्र बसलो होतो आम्ही आणि त्याच्यामध्ये समंजसपणाने एकमेकांच्या मदतीने दोघांनी एकत्र लढायचं इथपर्यंत आमची रात्री चर्चा झालेली आहे. जागा वाटपाच्या बाबतीमध्ये आम्ही दोघेही 2-2 पावलं मागे सरकायला तयार आहोत अशी चर्चा रात्री झालेली आहे. घोषणा साधारण 25-26 तारखेपर्यंत व्हायला पाहिजे. अध्यक्ष चिन्हाचं काय? तुतारीचे उमेदवार घड्याळावर लढणार आहेत, ती चिन्ह वेगवेगळी राहतील. याबाबत आम्ही आग्रह धरणार नाही तुम्ही घड्याळावर लढलं पाहिजे किंवा तेही म्हणणार नाहीत. आणि आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी आणि गोंधळ असला तरी देखील अजित पवार यांनी मात्र कार्यकर्त्यांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलेलं आहे. नुकतीच दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची एक गुप्त बैठक पार पडलेली असून यात महत्त्वाच्या जागांवर चर्चा झाल्याचंही कळत आहे. तसंच इच्छुक उमेदवारांची नाराजी टाळण्यासाठी आणि रणनीती आखण्यासाठी 26 तारखेचा मुहूर्त निवडल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे मुंबईतील ठाकरे युतीनंतर आता पुण्यात पवार एकत्र येणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. या सर्व घडामोडींदरम्यान प्रशांत जगताप यांनी मात्र पुणे शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती मिळाली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यास जगताप यांचा तीव्र विरोध असल्यानं त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला असल्याचं देखील सांगितलं जात आहे. मात्र त्यांचा राजीनामा माझ्याकडे आलेला नाही अशी माहिती स्वतः खासदार सुप्रिया सुळे यांनीच दिली आहे. आणि याच संपूर्ण प्रकरणासंदर्भामध्ये अधिक चर्चेसाठी आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि पुणे लोकमतचे संपादक संजय आवटे. संजयजी, आपलं स्वागत आहे. पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या एकत्र महापालिका निवडणूक लढवण्याच्या निर्णयामुळे अजित पवार महायुतीतून बाहेर पडतात की काय या संदर्भातही आडाखे बांधले जातात, तशा राजकीय चर्चा पाहायला मिळतात. काय सत्यता असू शकते? काय पाहताय तुम्ही त्या ठिकाणी सुरू असलेल्या घडामोडींबाबत? ते विशाल मुळामध्ये महायुतीमधून अजित पवार बाहेर पडतील असं काही मला अजिबात वाटत नाही. बरं. पण आता अडचण अशी होती मुळामध्ये की अजित पवारांची कोंडी झालेली होती. म्हणजे ते गेले भाजप सोबत आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मात्र भाजप आणि शिंदेसेना एकत्र असणार आणि अजित पवार वेगळे लढणार. त्यामुळे भाजप शिंदेसेना विरुद्ध अजित पवार विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष पुण्यामध्ये झाला असता
तर ते अजित पवारांना फार गैरसोयीचं होतं. पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका या दोन्हीमध्ये अजित पवारांना असं वाटतं की आपण चांगल्या जागा मिळवू शकतो. पण आत्ताची अवस्था अशी आहे की जर अशा प्रकारे संघर्ष झाला, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अजित पवार विरुद्ध महाविकास आघाडी विरुद्ध भाजप शिंदेसेना, तर ते गैरसोयीचं आहे. तर मला असं दिसतंय की आता अजित पवारांनी त्यांची इच्छा असावी की आपल्याला दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र लढणं जास्त आवश्यक आहे. तसं लढवलं, तशी निवडणूक लढवली तर फायदा होऊ शकतो. त्यामुळे असा प्रयत्न आता अजित पवारांनी केलेला आहे असं दिसतंय. पण मला बरं. स्वतःला असं वाटतं की ते महायुतीमधून बाहेर पडतील असं अजिबात वाटत नाही. पण त्यांनी शरद पवारांना किंवा शरद पवारांच्या पक्षाला वळवण्यात स्वतःकडे मात्र त्यांना यश मिळालेलं आहे आणि त्याचा त्यांना कदाचित थोडाफार फायदा होऊ शकतो. बरोबर आहे. मात्र तिकडे तर संजय राऊतांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार आम्ही पुणे महापालिकेत मनसे सोबत जाणार आणि शरद पवारांसोबत न जाता काँग्रेस सोबत जाणार आहे. बरं, कोणत्या प्रकारची राजकीय समीकरणं नेमकी आपण समजायची ही? म्हणजे मुंबईमध्ये वेगळं चित्र दिसतंय, पुण्यात वेगळं दिसतंय. स्थानिक जरी पातळीवरती हे सगळे निर्णय घेण्यासंदर्भात बोललं जात असलं तरी देखील मात्र जो मतदार राजा आहे त्याने कोणत्या पक्षावर विश्वास ठेवायचा, कुणावर विश्वास ठेवू नये, कुठल्या बेसिसवरती मतदान करायचं, हा प्रश्न त्यांच्याही समोर असेल. हे आता एक लक्षात घ्या, म्हणजे आता कदाचित कागदावर यांनी विचार केला असेल की शरद पवार अजित पवार एकत्र आले तर त्यांना फायदा होऊ शकतो. कारण काय आहे की ते पुणे महानगरपालिकेचा विचार प्रामुख्यानं शरद पवार अजित पवार दोघेही करत असणार. कारण तसे मुंबईमध्ये काही मुंबई ठाणे किंवा अन्यत्र या दोघांच्या काही फार जागा नाहीयेत किंवा फार संबंध नाहीये. तर पुणे महानगरपालिकेमध्ये शरद पवार अजित पवार एकत्र आले. कारण काय आहे की पुणे महानगरपालिकेमध्ये आता मागच्या सभागृहामध्ये काँग्रेसचे फक्त 9 नगरसेवक होते. बरं. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे मात्र 41 नगरसेवक होते आणि 165 पैकी 41 हा आकडा मोठा आहे. आता जर तुम्ही बघितलं की नगरपालिकांचा जो निकाल लागला तर पुण्यातल्या 10 नगरपालिका अजित पवारांनी जिंकल्या. बरं. अजित पवार हे या भागातले महत्वाचे नेते आहेतच आणि म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस. तर त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस जर एकत्रितपणे लढली तर त्याचा फायदा आकड्यांच्या अनुषंगाने होऊ शकतो. आणि नगरपालिका निवडणुकी प्रामुख्यानं, महानगरपालिका निवडणुकी प्रामुख्यानं स्थानिक स्तरावरची निवडणूक असते. हायपर लोकल मुद्दे असतात. त्या ठिकाणी जी माणसं आहेत तर त्या माणसांचं आपलं एक नेटवर्क असतं, आपला जनसंपर्क असतो, आपलं कनेक्ट असतो आणि त्यामुळे त्या आधारे त्यांना जागा मिळू शकतील असं त्यांना वाटलं असावं. पण विशाल, तुम्ही जो महत्वाचा मुद्दा उपस्थित केलाय की शेवटी विश्वासार्हतेचं काय, म्हणजे शरद पवारांचा पक्ष जेव्हा अजित पवारांसोबत जातो तेव्हा हा मेसेज केवळ पुण्यापुरता नाही, हा राज्यभर जाणारा मेसेज आहे. आणि ज्यासाठी म्हणजे केडरनं, तुम्ही जर बघितलं की प्रशांत जगतापांनी राजीनामा दिला शरद पवार यांच्या पक्षाचा, ते प्रशांत जगताप हे पुण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष, पुण्याचे माजी महापौर, आणि त्यांनी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर या प्रकारे राजीनामा देणं, याचं कारण असं की ते असं म्हणाले, मी त्यांना विचारलं की असं का केलं प्रशांत. म्हणजे प्रशांत जगताप असं म्हणाले की म्हणजे सर, लोक काय म्हणतील, म्हणजे आम्ही अजित पवारांच्या विरोधामध्ये उभे राहिलो, आम्ही थेटपणे भूमिका घेतली आणि आम्ही सांगितलं की जे भाजपसोबत जातात त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही. असं असताना सुद्धा जर आता आम्ही पुन्हा अजित पवारांसोबत गेलो तर लोक काय म्हणते. त्यामुळे मला असं वाटतं की या मुद्द्याच्या निमित्तानं शरद पवारांच्या पक्षाची विश्वासार्हता मात्र फार कमी झालेली आहे. हा एक भाग आहे. दुसरा मुद्दा असा की चिन्ह कुठला, हा एक मोठा प्रश्न आहेच ना. म्हणजे असं पण म्हटलं जात आहे की घड्याळाच्या चिन्हावर सगळी निवडणूक लढवली जाणार आहे. मग तुतारीचं करायचं काय, हा प्रश्न आहे. बाकीच्या कार्यकर्त्यांनी करायचं काय. तिसरा मुद्दा असा आहे की उद्या निकाल लागला आणि निकाल लागल्यानंतर अजित पवार आपल्या नगरसेवकांना घेऊन भाजप सोबत गेले तर मग काय करणार. त्यामुळे मला असं वाटतं की हा निर्णय हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे. या अर्थानं विश्वासार्हता म्हणून, भूमिका म्हणून, आयडिओलॉजी म्हणून हा शरद पवारांना फार मागे घेऊन जाणारा असा निर्णय आहे आणि खुद्द शरद पवारांची विश्वासार्हता कमी करणारा असा हा निर्णय आहे, असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे असं दिसतंय. बरोबर आहे. नक्कीच धन्यवाद, तुम्ही या नव्या समीकरणांबाबत इतक्या सविस्तरपणे विश्लेषण केलं त्यासाठी. समविचारी पक्ष आघाडी न करता वेगवेगळे लढल्यानं मतविभाजन होऊन त्याचा फटका सर्वांना बसतो, हे गेल्या काही निवडणुकांमधून स्पष्ट झालंय. तरी देखील महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे. ठाकरे गटानं मनसेशी जवळीक करताच काँग्रेसनं लगेच वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केलाय. महाविकास आघाडीमधील बिघाडीचं कारण मनसेशी युती असं सांगितलं जात असलं तरी याचं एक मुख्य कारण जागा वाटपातील तिढा हेच आहे. हक्काच्या वाढीव जागांबाबत काँग्रेस आग्रही होतं. सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला मुंबई महानगरपालिकेत सर्वाधिक जागांची अपेक्षा होती. काँग्रेसनं महापालिका निवडणुकीसाठी 100 जागांची मागणी केली. तेव्हाच महाविकास आघाडीमधील पुढील चर्चा फिसकटल्याची इनसाइड बातमी आता लोकशाहीच्या हाती लागलेली आहे. पाहूयात आमचा हा खास रिपोर्ट. काँग्रेसच्या स्वबळाची इनसाइड स्टोरी. सर्वाधिक जागांसाठी काँग्रेसचा स्वबळाचा नारा.
मागील निवडणुकीत काँग्रेसला जनमताची तिसरी पसंती. मतांच्या आधारावर काँग्रेसकडून 100 जागांची मागणी. काँग्रेसच्या मागणीला ठाकरेंचा होता विरोध. आघाडीत बिघाडी होताच उद्धव ठाकरेंचा मनसेचा पर्याय. उद्धव आणि राज ठाकरेंच्या मनोमिलनावर शिक्कामोर्तब. काँग्रेस मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवेल अशी घोषणा महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली. आम्ही भाजप विरोधात लढत आहोत. खऱ्या देशभक्तांनी आणि सेक्युलर्स लोकांनी एकत्रितपणे काँग्रेससोबत यायला हवं, ही आमची पहिल्यापासून भूमिका असल्याचं चेन्नीथला यांनी सांगितलं आणि महाविकास आघाडीतील महत्त्वाचा घटक असलेल्या ठाकरे सेनेशी फारकत घेतली. कांग्रेस पार्टी इस बार चुनाव अकेला लड़ रहे हैं. महाविकास आघाड़ी के साथ हमने पार्लियामेंट की चुनाव लड़े, असेंबली की चुनाव लड़ी, लेकिन इधर लोकल बॉडी की चुनाव है. लोकल बॉडी के चुनाव लोकल लेवल पे कंडक्ट करते हैं. हमारे कार्यकर्ताओं को भावना को लेकर के मुंबई रीजनल कांग्रेस कमेटी ने यह डिसीजन लिया था कि इस चुनाव में हम अकेला लड़ेंगे. ठाकरेंच्या शिवसेनेनं राज ठाकरेंच्या मनसेशी हातमिळवणी केली. त्यानंतर मनसे सोबत असेल तर आघाडी होणार नाही अशी ठाम भूमिका काँग्रेसनं घेतली. असं सांगितलं गेलं असलं तरी मूळ वाद हा जागा वाटपाचा आहे. आघाडीमध्ये बिघाडी होण्याचं जागा वाटपाचं कारणही तसं स्पष्ट आहे. गेल्या निवडणुकीत जनमताचा कौल मिळवण्यात काँग्रेस 3ऱ्या क्रमांकावर होतं. आता शिवसेनेचेच 2 पक्ष झालेत. त्यामुळे आता काँग्रेसचा जागा वाटपाचा वाटा सर्वाधिक असायला हवा अशी ठाम भूमिका काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेली होती, ज्यावर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे तयार नव्हते. गेल्या निवडणुकीतील पक्षांना मिळालेल्या मतांची टक्केवारी पाहूया. शिवसेना एकत्रित 30%, भाजप 28%, काँग्रेस 16%, राष्ट्रवादी काँग्रेस 10%, मनसे 7.5%, अपक्ष आणि इतर 8.5%. मतांची टक्केवारी पाहता आत्ताच्या परिस्थितीत मुंबई महापालिकेत जनमताचा कौल मिळवणारा काँग्रेस हा 2ऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. त्यामुळं त्याच तुलनेत पक्षाला 100 जागा हव्यात असा आग्रह काँग्रेस वरिष्ठांनी धरला होता. या आग्रहाला शिवसेना ठाकरे गटाचा नकार होता. काँग्रेसच्या ठाम भूमिकेनंतर उद्धव ठाकरेंनी निवडणुकीसाठी दुसरी चाचपणी केली. ठाकरे गटाला काँग्रेसला अधिक जागा द्यायच्या नव्हत्या. गेली 30 वर्ष मुंबई महापालिकेवर सत्ता गाजवणाऱ्या उद्धव ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या मनसेच्या इंजिनाची साथ सोबत घेण्याचा निर्णय घेतलाय. त्यावर काँग्रेसनं तेच कारण पुढे केलं आणि आघाडी होणार नसल्याचं स्वतःहून जाहीर केलं. परप्रांतीयांच्या मुद्द्यावर मनसेशी आमचे मतभेद तीव्र आहेत. आम्ही आघाडी करणार नाही असा पवित्रा घेत काँग्रेसनं बिघाडीचं मूळ कारण दूर ठेवलं. काँग्रेसनं त्याआधीच इच्छुकांच्या मुलाखती घेऊन स्वबळाची तयारी देखील केलेली होती. मुंबई काँग्रेसने स्वबळावर त्या ठिकाणी निवडणुकीला सामील जाईल. हे 2 दिवस आपण बघता होता मागे काल आणि परवा जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये मुलाखती झाल्या. सगळ्या उमेदवारांनी येऊन काँग्रेस पक्षाला पाठबळ देण्याचं काम केलं आणि आम्ही निवडणूक चांगल्या तऱ्हेने लढू याचा पूर्ण आम्हाला त्या ठिकाणी खात्री. आणि काँग्रेस पक्ष येणाऱ्या काळामध्ये मजबूतीने ही निवडणूक लढणार आणि मुंबईच्या प्रश्नावर मुंबईकरांचा आवाज बनणार. काँग्रेसनं स्वबळाची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काँग्रेससोबत न राहता ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्याची चर्चा राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी ठाकरे गटाशी केली. शरद पवार साहेबांच्या पक्षाशी जयंतराव पाटील चर्चेमध्ये आहेत. ते आमच्या जी जागा वाटपातली आमची जी टीम आहे स्वतः उद्धव ठाकरे साहेबांशी जयंत पाटील चर्चा करतात. स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसची सोबत आम्ही सोडलेली नाही. त्यांना पालिकेत चांगलं यश मिळालं तर नक्कीच आम्ही त्यांच्या सोबत जाऊ असं सांगत राऊतांनी संभाव्य निकालानंतर सत्तेच्या जुळवाजुळवीचे संकेतही दिले. आणि जर काँग्रेसला काही चांगल्या जागा मिळाल्या आणि त्यांची आम्हाला गरज लागली तर नक्कीच त्यांची मदत घेतली जाईल. पण शिवसेना आणि मनसे युती व राज ठाकरे व उद्धव ठाकरे जेव्हा एकत्र आलेले आहेत तेव्हा आम्ही 100चा आकडा 100% पार करू. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मनोमिलनाची राजकीय घोषणा अर्थात 2 पक्षांच्या युतीची अधिकृत घोषणा बुधवारी दुपारी होणार असल्याचं ट्विट खासदार संजय राऊत यांनी केलं.
मुंबई पालिकेमध्ये सर्वाधिक चर्चा शिवसेना ठाकरे आणि मनसे युतीबाबत होती. त्याचं कारण तब्बल 20 वर्षांनी दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपात झालेली बिघाडी आणि मराठीचा मुद्दा अधिक तीव्र बनल्यानं एकमेकांची अनेक वर्ष फारकत घेतलेले दोन पक्ष आता एकत्रितपणे फडणवीस आणि शिंदे यांच्या महायुती विरोधात आणि काँग्रेस विरोधातही लढताना दिसतील. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांनी आपापली फौज मैदानात उतरवायला सुरुवात केली आहे. यातच आता सर्वात मोठी बातमी समोर येते आणि ती म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांच्यावर पक्षाने एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी जबाबदारी सोपवली असल्याची माहिती मिळते. ठाकरेंच्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी आता निलेश राणे मैदानात उतरणार असल्याचं कळतंय. विशेषतः वरळी, लालबाग, माहीम, शिवडी आणि दादर यांसारख्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांमध्ये निलेश राणे यांची तोफ धडाडणार असल्याचं कळतंय. सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे शिवसेना लवकरच आपल्या स्टार प्रचारकांची अधिकृत यादी जाहीर करणार आहे आणि या यादीमध्ये निलेश राणे यांचं नाव असण्याची शक्यता आहे. लोकशाही मराठीला मिळालेल्या या विशेष माहितीमुळे राजकीय वर्तुळात आता खळबळ उडालेली आहे. त्यानंतर वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. पुण्यातल्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून सुरू झालेला वाद अजूनही सुरूच आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या घोटाळ्यावरून थेट उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर निशाणा साधलाय. दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून अत्यंत आक्रमक भूमिका मांडलेली आहे आणि या पत्राद्वारे अंजली दमानिया यांनी पार्थ पवार यांच्यावर तातडीनं गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे. मुंढवा इथल्या जमीन व्यवहारामध्ये पार्थ पवार यांचा थेट सहभाग असल्याचे पुरावे समोर आल्याचा दावा त्यांनी केलेला असून राजकीय दबावामुळे पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. एवढंच नव्हे तर जोपर्यंत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होत नाही तोपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा घ्यावा अशी देखील आग्रही मागणी त्यांनी या पत्रातून केलेली आहे. अजित पवारांच्या पीए आणि काही OSDंचा देखील या व्यवहारामध्ये संबंध असल्याचं व्हॉट्सॲप चॅट दमानिया यांनी माध्यमांसमोर आणलं. जर या प्रकरणी योग्य कारवाई झाली नाही तर आपण कायदेशीर मार्गांचा अवलंब करू असा इशाराही दमानिया यांनी दिलेला आहे. आता या संपूर्ण प्रकरणावरती सरकार आणि संबंधित नेते काय प्रतिक्रिया देतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. त्यानंतर दिवसभरातली आणखी एक महत्त्वाची बातमी. बीड जिल्ह्यामधील बहुचर्चित मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एक अत्यंत महत्त्वाची कायदेशीर घडामोड आज घडलेली आहे. बीडच्या जिल्हा विशेष सत्र न्यायालयामध्ये या प्रकरणाची 23वी सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान न्यायालयानं सर्व आरोपींवरील आरोप निश्चित केलेले आहेत आणि त्यामुळे आता या खटल्याच्या सुनावणीला खऱ्या अर्थानं वेग येणार आहे. सुनावणी सुरू होताच न्यायाधीशांनी सर्व आरोपींना त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांची सविस्तर माहिती दिली. या आधीच्या सुनावणीमध्ये आरोपी विष्णू चाटे याच्या जामीन अर्जावरती दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाला होता. तसंच या हत्याकांडाचे अत्यंत महत्त्वाचे पुरावे देखील असलेले CCTV व्हिडिओ आरोपींच्या वकिलांना सोपवण्यात आलेले होते. हे सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर आज न्यायालयानं सर्व आरोपींवर अधिकृतपणे दोषारोप निश्चित केलेले आहेत. विशेष म्हणजे आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू असताना न्यायाधीशांनी मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्यासह इतर आरोपींना थेट प्रश्न विचारले. गुन्हा कबूल आहे का यावर वाल्मिक कराडनं काय उत्तर दिलेलं आहे आणि नेमकं सुनावणी दरम्यान काय घडलेलं आहे ते देखील आता आपण पाहणार आहोत. तर उज्ज्वल निकम यांनी ज्यावेळेला युक्तिवाद केलेला होता त्यावेळेला खंडणी मिळण्यामध्ये अडथळा निर्माण केला म्हणून संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपींचा उद्देश गुन्हेगारी साम्राज्य निर्माण करून दहशत पसरवणं हाच होता असं म्हटलं. प्रतीक घुलेचे जे वकील आहेत त्यांनी मला पुरावे पाहण्यासाठी वेळ हवाय असा देखील युक्तिवाद केला. तर उज्ज्वल निकम यांनी आरोपींकडून खटला D फॉर डिले आणि D फॉर डिरेल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हटलंय. तर न्यायाधीशांनी या संदर्भात खटल्याचा आधीच बराच उशीर झालेला आहे, वारंवार वकील बदलून
तीच ती कारणं दिली जात आहेत, हे व्हायला नको असं म्हटलेलं आहे. प्रतीक गुलेचे वकील त्यावरती लॅपटॉपमधील फॉरेन्सिक डेटाच्या प्रती आम्हाला मिळालेल्या नाहीयेत, जोपर्यंत पुरावा मिळत नाही तोपर्यंत तो स्वीकारला जाऊ नये असं म्हणाले. तर उज्ज्वल निकम यांनी म्हणताना लॅपटॉप फॉरेन्सिक लॅबमध्ये आहे, तपास अधिकाऱ्यांनी सांगितलंय की यात खासगी पुरावे असल्यानं त्याचा गैरवापर होऊ शकतो, त्यामुळे सरसकट डेटा देता येणार नाही. त्यावरती न्यायाधीश म्हणतात डेटा उपलब्ध होताच वकिलांना द्या. प्रतीक घुलेचा वकील जो आहे त्यांचं म्हणणं आहे हा एआयचा जमाना आहे, पुराव्यांशी काहीही छेडछाड होऊ शकते, मला अधिक वेळ द्या. यावरती न्यायाधीश म्हणतात विनंती अमान्य, आरोपींच्या वकिलांनी आजच्या आज डेटा तपासून घ्यावा असे निर्देश दिलेले आहेत, आदेश दिले आहेत. न्यायाधीश म्हणतात तुम्ही खंडणी, अपहरण, हत्या आणि मकोका अंतर्गत संघटित गुन्हेगारीचं कृत्य केलेलं आहे, हे आरोप तुम्हाला मान्य आहेत का? त्यावरती वाल्मिक कराडनं दिलेलं उत्तर आहे मला आरोप मान्य नाहीत, मला बोलायचं आहे. न्यायाधीश म्हणाले तुम्हाला जेवढं विचारलं तेवढंच उत्तर द्या, जास्त बोलू नका, फक्त हो किंवा नाही सांगा. वाल्मिक कराड त्यावरती म्हणालाय मला राजकीय द्वेषातून या गुन्ह्यात अडकवलं गेलेलं आहे. न्यायाधीश म्हणाले तुमच्यावरील आरोप तुम्हाला मान्य आहेत का असा पुन्हा एकदा प्रश्न केल्यावर वाल्मिक कराडनं उत्तर दिलंय नाही, मला आरोप मान्य नाहीयेत. न्यायाधीश त्यावरती म्हणतात या प्रकरणाची पुढली सुनावणी आता 8 जानेवारीला होणार आहे. तर या प्रश्नांच्या उत्तरांमुळे न्यायालयामध्ये काही काळ शांतता पसरलेली होती. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण बीड जिल्हा हादरलेला होता. आता या खटल्यामध्ये आरोप निश्चित झाल्यानं पीडित कुटुंबाला न्याय मिळवण्याच्या आशा उंचावलेल्या आहेत. त्यानंतर एक संपूर्ण देशभरातील आणि त्याचे मुंबईत जे पडसाद उमटलेले त्या संदर्भातली बातमी. कारण बांगलादेशमध्ये हिंदू नागरिकांवरती होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात दिल्लीमध्ये विश्व हिंदू परिषदेनं देशव्यापी आंदोलन केलेलं आहे. मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाबाहेर हिंदू संघटना चांगल्याच आक्रमक झालेल्या होत्या. कार्यकर्त्यांच्या वतीनं रास्ता रोको देखील करण्यात आला. दिल्लीमधील बांगलादेश उच्चायुक्तालयावरही हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयानं भारतीय उच्चायुक्तांना समन्स बजावलेला आहे. बांगलादेशमध्ये विद्यार्थी नेते शरीफ उस्मान हादी याच्या मृत्यूनंतर हिंसाचार उफाळलेला आहे. आंदोलकांनी रस्त्यावरती उतरून तोडफोड तसंच जाळपोळ केल्याच्या घटना सातत्यानं घडतायत. शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांगलादेशात हिंदू नागरिकांना लक्ष्य करण्यात आलेलं आहे. दीपू चंद्र दास या हिंदू नागरिकाची जमावानं मारहाण करून हत्या देखील केली आणि या विरोधात आता दिल्लीमध्ये विश्व हिंदू परिषदेनं मोर्चा काढला. बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयानं बांगलादेशमधील भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना समन्स बजावलेला आहे. विश्व हिंदू परिषद आणि इतर हिंदू संघटनांच्या वतीनं संपूर्ण देशभरात निदर्शनं करण्यात आली. यात मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि पटण्यामध्ये तीव्र निदर्शनं करण्यात आली. या संदर्भात अधिक भाष्य करण्यासाठी आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. खरं तर भूषण, एका बाजूला विश्व हिंदू परिषदेनं संपूर्ण देशभरामध्ये ज्या प्रकारची आंदोलनं केलेली आहेत ते आपण पाहिलं. वातावरण अक्षरशः तापलेलं असताना त्याचे थेट परिणाम हे आता मुंबईत देखील पाहायला मिळालेले आहेत. मुंबईमध्ये देखील निदर्शनं पार पडलेली आहे. कोण आहे तुमच्यासोबत यावेळेला आणि कशा प्रकारची आंदोलनं त्या ठिकाणी पार पडताना दिसून येत आहेत, त्याचबरोबर त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत? नक्कीच विशाल सर, एकंदर बांगलादेशमध्ये ज्या प्रकारे हिंदूंवर अत्याचार झाल्याच्या बातम्या समोर आल्या आणि त्यानंतर कुठेतरी या संपूर्ण गोष्टीचे पडसाद सध्या मुंबईमध्ये उमटले आणि एकंदर ज्या हिंदू संघटना आहेत, अगदी बजरंग दल असेल किंवा विश्व हिंदू परिषद असेल, या दोन्ही संघटनांनी आज मुंबईमध्ये आंदोलन केलं. पहिलं आंदोलन हे दुपारी झालं. दुपारी बांगलादेश दूतावास कार्यालय आहे त्याबाहेर आंदोलन झालं. त्यानंतर मुंबईचं CSMT रेल्वे स्थानक आहे त्याबाहेर आंदोलन झालं. त्यानंतर पोलिसांनी कुठेतरी हस्तक्षेप करत संपूर्ण आंदोलन जे आहे ते आंदोलकांना विनंती करत कुठेतरी आंदोलकांना ताब्यात घेत कुठेतरी आझाद मैदानामध्ये त्यांना थांबण्यास सांगितलं. मात्र त्यानंतर काहीसं आंदोलन जे चिघळलं आणि पुन्हा सर्व आंदोलक हे पुन्हा सगळे आंदोलक हे CSMT रेल्वे स्थानकाबाहेर गेले. पुन्हा आंदोलन चिघळलं आणि एकंदर कुठेतरी CSMT रेल्वे स्थानकाबाहेर मोठा ट्रॅफिक जाम आपल्याला पाहायला मिळाला. आणि एकंदर या संपूर्ण लोकांची हीच मागणी आहे की बांगलादेशमध्ये ज्या प्रकारे घटना घडत आहेत त्याच्यावर कुठेतरी कारवाई करावी, सरकारने यामध्ये लक्ष घालावं अशी यांची मागणी आहे. माझ्यासोबत काही आंदोलक आहेत, त्यांच्याकडून बातचीत करूया. त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे, त्यांच्या मागण्या काय आहेत आपण जाणून घेऊया. एकंदर काय सांगाल, तुमचं आंदोलन पार पडलेलं आहे, स्वतः मंत्री मंगलप्रभात लोढा देखील इथं आलेले आहेत. तुमच्या मागण्या काय, सध्या तुमचं काय स्टँड आहे, आता आंदोलन सुरू राहणार आहे की सध्या तुम्ही स्थगित केलंय?
नाही, आत्ता आमचं आंदोलन आम्ही पूर्ण करत आहोत. आमच्या ज्या मागण्या आहेत, जे आमचं म्हणणं बांगलादेशी दूतावासाजवळ सांगायचं होतं ते आम्ही मांडत आहोत. आत्तापर्यंत तेच होत होतं. आमचं पोलिसांना तेच सांगणं होतं की आम्हाला आमचं कायद्या पद्धतीने शांततेच्या पद्धतीने आम्हाला आमचं म्हणणं दूतावासापर्यंत पोहोचू देत. परंतु काही पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे ते तसं करता नाही आलं. त्यामुळे आता मंगलजी आल्यानंतर तो मार्ग मोकळा झालेला आहे. आता मी 15 जणांचं डेडिकेशन आम्ही घेऊन जात आहोत आणि आमच्या जे काय मागण्या आहेत त्या त्यांच्यासमोर आम्ही ठेवणार आहोत. त्या नेमक्या मागण्या काय आहेत, त्या मागण्यामध्ये कशाचा उल्लेख केलेला आहे? कारण आज सुद्धा तुमचं आंदोलन झालं तेव्हा सोबत तुम्ही तीच मागणी केली की कारवाई व्हावी. नेमकी काय कारवाई व्हावी? त्या कारवाईचं एकंदर स्वरूप काय असेल? आपण पाहत आहात 5-6 महिन्यापासून बांगलादेशात हिंदूंना मारलं जात आहे. काही गोष्टी देशाच्या बाहेर येतात त्यामुळे आपल्याला कळत आहेत. बऱ्याचशा गोष्टी ज्या देशाच्या बाहेर येत नाहीत त्या आपल्याला कळत नाही आहेत. आता 5 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. एका व्यक्तीला पोलीस अरेस्ट करतात आणि पोलिसांनी अरेस्ट केल्यानंतर त्या व्यक्तीला पोलीस स्टेशनमधून काढलं जातं. त्याला बाहेर रस्त्यावरती मारलं जातं. त्याला पूर्णपणे त्याच्या अंगावरचे कपडे काढले जातात. मेल्यानंतर त्याला झाडाला लटकवलं जातं आणि जाळलं जातं. ही पूर्णपणे मानवताच्या विरोधातली गोष्ट आहे आणि या देशात ह्या गोष्टी वारंवार होत आहेत. अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या त्या देशात होत आहेत त्या झाल्या नाही पाहिजेत, जागेवरती थांबल्या पाहिजेत. विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल हे पूर्ण विश्वाच्या हिंदूंची चिंता करणारं संघटन आहे. देव देश धर्म कार्य करत असताना जिथे कुठे अख्ख्या जगभरात हिंदूंवरती अन्याय होईल, विश्व हिंदू परिषद बजरंग दल शांत बसणार नाही. बरं, आता पुढची दिशा काय असणार आंदोलनाची? आम्ही आता पुढची दिशा आम्ही ठरवू. आता तर आमचं म्हणणं आम्ही बांगलादेशी दूतावासांना सांगत आहोत. जर त्या मागण्या पूर्ण नाही झाल्या, मान्य नाही झाल्या तर आमच्या बैठकीमध्ये आम्ही पुढची दिशा ठरवू. तुम्ही काय सांगाल? आज आंदोलनामध्ये तुम्ही स्वतः सहभागी झालेले आहात. नक्कीच. काय स्वरूप होतं आंदोलनाचं आणि आता सध्या कोणत्या गोष्टीवर? आंदोलन जे होता ते शांतीपूर्वक आमचं जे प्रतिनिधी मंडळ होता ते त्यांना पत्र निवेदन द्यायला जात होता. पोलिसांचे काही लोकांनी जाणून बुजून हे विषय चिघण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीही आदरणीय कॅबिनेट मिनिस्टर मंगलजी या विषयाला आलेले आहे. त्यांना हस्तक्षेप केलेला आहे विषयाला आणि आता जे डेलिगेशन आमचं आहे तेच जायला तयारीत आहोत. आमची फर्स्ट प्रायोरिटी आहे की बांगलादेशमध्ये राहणारे जे आमचे हिंदू बंधू आहे त्यांची सिक्युरिटी झाली पाहिजे आणि तिकड सरकारने या विषयाची दखल घ्यायला पाहिजे. जय श्रीराम. एकंदर सगळ्या गोष्टीची कुठेतरी कारवाई व्हावी, सरकारने यामध्ये लक्ष घालावं आणि एकंदर या गोष्टीवर कारवाई करावी अशी सध्या मागणी हे आंदोलक करत आहेत. विशाल सर. नक्कीच धन्यवाद भूषण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. खरं तर आंदोलन स्थळावरती नेमकी काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला. यावेळेला आपल्यासोबत हिंदू जनजागृती समितीचे शंभू गवारे स्वतः जोडले गेलेले आहेत. शंभू गवारेजी, संपूर्ण भारतामधलं आजचं वातावरण आम्ही पाहिलं. प्रत्येक ठिकाणी निदर्शनं पार पडली. दिल्ली असेल, काश्मीर असेल, प्रत्येक ठिकाणी जाऊन हिंदूंची जनजागृती करण्याचा निर्णय घेण्याची वेळ नेमकी आपल्याच देशात काय येताना दिसतेय? बांगलादेशातल्या परिस्थिती संदर्भामध्ये आता सरकारनं काय पावलं उचलावीत अशी तुमची थेट मागणी. सर्वांना नमस्कार. नमस्कार. आपण जे काय सांगितलं ते खरंच आता जी परिस्थिती आहे, जसं दीपूचंद्र दास आहे तर त्याला अक्षरशः पोलीस ठाण्यामधनं बाहेर काढून पोलिसांच्या समोर त्याला मारून जिवंत जाळण्यात आलं. तर आणि त्याचे व्हिडिओ बनवून पूर्ण विश्वामध्ये त्याचा प्रचार केला जात आहे. तर कुठं ना कुठं हे हिंदूंना घाबरवण्याचं, त्यांची गळचेपी करण्याचं एक कारस्थान आहे. त्याच्यानंतर ही घटना केवळ दीपूचंद्र दासच्या बाबतीत घडली असं नाहीये. आपण जर ऐकलं असेल तर काल सुद्धा एका 9 वर्षाच्या चिमुकलीला जिवंत जाळण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारच्या घटना या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहे. आणि कारण काय आहे, आज बांगलादेश सरकार जे आहे तिथले पोलीस सांगतात आहे की दीपूचंद्र दासचा कुठलाही गुन्हा नव्हता, त्यांनी कुठल्याही प्रकारचं आक्षेपार्ह विधान केलेलं नव्हतं, तरी सुद्धा त्याला जिवंत जाळण्यात आलं. तर कुठं ना कुठं यामध्ये भारताने हस्तक्षेप करायला पाहिजे. मोदी सरकारने त्याच्यावरती हस्तक्षेप करून तेथील हिंदूंची सुरक्षा करण्याचं जे दायित्व आहे ते असं वाटतं की भारत सरकारचं आहे. कारण की इथं हिंदू बहुल आहोत आपण. आज ज्या ठिकाणी बांगलादेश झालेला आहे तिथं 1941 साली 28% हिंदू होते आणि आज तिथे 6 ते 7% सुद्धा हिंदू उरलेले नाहीयेत. जे राहिलेले आहेत ते अक्षरशः जीवाच्या भीतीने तिथं राहत आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये आमची सरकारकडे मागणी असणार आहे की भारत सरकारने त्यांना सुरक्षा दिली पाहिजे, त्यांच्या मालमत्तेचं रक्षण केलं पाहिजे. त्याचबरोबर तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती ते सार्क परिषद असू दे किंवा युनेस्को असू दे, सगळ्याच ठिकाणी या घटनेबाबत हिंदूंची सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं आवाज उठवण्याची वेळ आलेली आहे. आज मी इथे झारखंड धनबादमध्ये आहे. आम्ही सुद्धा इथं आज धनबादमध्ये आंदोलन केलं. आमचे जे कर्मचारी संघटना आहेत,
बांगलादेशमध्ये श्रीराम स्वाभिमान परिषद असू दे किंवा अंजनीपुत्र सेना असू दे, आम्ही सगळ्यांनी ही आंदोलन करून कुठे ना कुठे तेथील जे हिंदू आहेत त्यांना आमचा सपोर्ट किंवा त्यांना एक बल मिळावं या दृष्टिकोनातून या नक्की. आंदोलनाचा एक विचार होता. त्याच्याबरोबरच भारताने याच्यात हस्तक्षेप करून हिंदूंची सुरक्षा करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. नक्कीच धन्यवाद शंभू गवारेजी, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि संपूर्ण देशभरामध्ये जे आंदोलनं होत आहेत त्यामागचं मुख्य कारण काय, कशा प्रकारच्या मागण्या हे समजावून सांगितलं, त्यासाठी धन्यवाद. बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार सत्तेत येऊन जवळजवळ 1.5 वर्ष उलटलंय, परंतु देशात राजकीय गोंधळ, हिंसाचार आणि अतिरेकीपणा वाढत चाललाय. युनूसचं समर्थन करणारे अतिरेकी गट सरकारवर सुधारणांना विलंब लावण्याचा, न्याय नाकारण्याचा आणि धर्मनिरपेक्ष धोरणांचा अवलंब करण्याचा आरोप करतात. 2024च्या विद्यार्थी चळवळीतून सत्तेवर आलेल्या मोहम्मद युनूस यांना अनेक कट्टरपंथी इस्लामिक संघटनांचा पाठिंबा मिळाला होता, परंतु आता त्याच संघटना बांगलादेशात कट्टरता वादाला हवा देत आहेत आणि बांगलादेशमध्ये भारत विरोधी आग भडकवणारे 5 खलनायक कोण आहेत यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर बांगलादेशातील भारत विरोधी गट जमाते इस्लामी, शेख हसीना यांच्या कार्यकाळात या गटावरती बंदी होती. युनूस यांनी सत्तेत आल्यानंतर ही बंदी उठवली. निवडणूक सुधारणांची या गटाची मागणी आहे. तर अल्पसंख्याकांवरती हल्ले आणि भारत विरोधी निदर्शनांमध्ये सक्रिय आहेत. तर पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेशी ISIशी संबंध. तर हादीच्या हत्येचा फायदा जमाते इस्लामीला होईल असं तज्ज्ञांचं मत आहे. तर हिफाजते इस्लाम बांगलादेशमध्ये शरिया कायदा लागू करण्यासाठी आग्रही. यासाठी गटाचे नेते मामुनुल हक यांनी युनूस यांची भेट घेतली. हा गटाची स्थापना सुन्नी इस्लामी मदरसा नेटवर्क आणि समर्थकांनी केलेली आहे. तर हा समूह महिला हक्क आणि धर्मनिरपेक्ष सुधारणांविरुद्ध काम करतोय. महिलांसाठी समान मालमत्ता हक्कांच्या प्रस्तावांविरोधात निदर्शनं. तर शेख हसीना यांनी या गटावरती बंदी घातलेली होती, परंतु युनूस सरकारच्या काळामध्ये ही बंदी उठवली गेली. हिजबुत उत तहरीर या गटामुळे 2009 मध्ये या गटावरती बंदी घालण्यात आलेली होती. युनूस सरकारने ही बंदी उठवली. तर खलिफा आणि शरिया कायद्याच्या पुनर्चयनाचं समर्थन करतंय. तर हिजबुत उत तहरीरनं 2024 मध्ये ढाका इथे मोठी निदर्शनं केली आहेत. बांगलादेशात आयसिसचे झेंडेही फडकवले. युनूस सरकारवर हे थांबवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप आहे. इन्कलाब मंच हा गट कट्टरपंथी इस्लामिक संस्कृतीला पाठिंबा देतो. जुलै 2024च्या विद्यार्थ्यांच्या निदर्शनानंतर या गटाची स्थापना झाली. तर मंचाचे प्रमुख नेते शरीफ उस्मान हादी हे भारत विरोधी आणि कट्टरपंथी विचारांचे आहेत. हादीच्या हत्येनंतर या मंचनं युनूस सरकार उलथवून टाकण्याची धमकी दिली आहे. तर सरकार आणि इन्कलाब मंचमध्ये थेट संघर्ष आहे. हादीच्या मृत्यूनंतर हिंसाचार उसळला. देशात कट्टरपंथी इस्लामिक संस्कृती लादण्याचा प्रयत्न. त्यानंतर 5व्या क्रमांकावरती आहे ममुनुल हक आणि मुफ्ती जशमीद्दीन रहमानी. अल कायदाशी संबंधित गटाचा नेता मुफ्ती जशीमुद्दीन रहमानी याला सोडण्यात आलेला आहे. रहमानी अल कायदाशी संबंधित दहशतवादी संघटना अन्सारुल्लाह बांगला टीमचा प्रमुख आहे. त्याची सुटका भारतासाठी आव्हानं निर्माण करत असते. तर ही दहशतवादी संघटना स्लीपर सेलद्वारे जिहादी नेटवर्क तयार करण्याचा प्रयत्न करते. मुंबईमधील हवेच्या प्रदूषणावरून मुंबई उच्च न्यायालयानं महापालिकेची अक्षरशः पिसं काढली आहेत. केवळ कागदावर नियम नको आहेत, आयुक्तांना रस्त्यावर घेऊन जा, तेव्हाच तुम्हाला समजेल की जमिनीवरती नियमांची कशी पायमल्ली होतीये. अशा कडक शब्दात न्यायालयानं पालिकेला झापलंय. न्यायालयानं दखल घेतल्यावरच पालिकेला जाग येते का, असा बोचरा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. हवेच्या प्रदूषणाची गंभीर दखल घेत न्यायालयानं पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना प्रत्यक्ष हजर राहण्याचं समन्स बजावलेलं होतं.
गगराणी न्यायालयामध्ये हजर असतानाच खंडपीठानं स्पष्ट इशारा दिलेला आहे की जर नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर पालिकेनं कारवाई केली नाही तर आम्हाला खुद्द पालिकेवरच कायदेशीर कारवाई करावी लागेल. विशेषतः विमानतळ परिसर आणि विविध बांधकाम स्थळांवर प्रदूषणाचे नियम धाब्यावरती बसवले जात असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलंय. यावेळी न्यायालयानं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळालाही चांगलंच फटकारलंय. बांधकाम स्थळांवरती काम करणाऱ्या कामगारांच्या आरोग्याशी खेळू नका. आरोग्य हा गरिबांचा मूलभूत अधिकार आहे अशा शब्दात न्यायालयानं आपली नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईकरांना श्वास घेणं सुसह्य व्हावं यासाठी आता उच्च न्यायालयानं आता एक विशेष तज्ज्ञ समिती स्थापन केलेली आहे. यामध्ये IITचे तज्ज्ञ, पर्यावरण तज्ज्ञ आणि निवृत्त प्रधान सचिवांचा समावेश असेल. ही समिती प्रदूषणावरती कायमस्वरूपी उपाययोजना सुचवणार आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी उद्या पुन्हा होणार असून पालिकेला आता ठोस कृती आराखडा सादर करावा लागणार आहे. दरवर्षीच हिवाळ्याचे चाहूल लागताच नवी दिल्लीचं स्वरूपही बदलतं. एक राखाडी विषारी धुक्याची चादर क्षितिजावरती पसरते. हवा तीव्र आणि श्वास घेण्यास अयोग्य बनते आणि शहर सार्वजनिक आरोग्य आणीबाणीच्या स्थितीत प्रवेश करताना दिसतं. प्रदूषण पातळी गंभीर श्रेणी ओलांडत असताना आपत्कालीन उपाययोजना लागू केल्या जात आहेत. GRAP 4 हे निर्बंध शिथिल झाल्यानंतरही दिल्ली सरकार वाहनांसाठी PUC नाही, इंधन नाही हे धोरण लागूच ठेवणार असल्याचं पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी मंगळवारी स्पष्ट केलेलं आहे. पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना सिरसा यांनी वायू प्रदूषणाविरोधातील उपायांची कठोर अंमलबजावणी सुरू राहील आणि प्रदूषण नियंत्रण PUC प्रमाणपत्र नसलेल्या कोणत्याही वाहनाला शहरामध्ये परवानगी दिली जाणार नाही असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. तपासणीमध्ये अनेक PUC केंद्र कार्यरत नसल्याचे तसंच 12 केंद्रांमध्ये सदोष उपकरणं आढळल्याचं त्यांनी सांगितलंय. संबंधित केंद्रांना निलंबित करून नोटिसा देण्यात आलेल्या असून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. जगातील सर्वात जुनी पर्वत रांग म्हणून ओळखली जाणारी अरवली पर्वत रांग सध्या पुन्हा एकदा संपूर्ण देशामध्येच चर्चेचा विषय ठरलेली आहे. राजस्थानपासून हरियाणा, गुजरात आणि थेट दिल्लीपर्यंत पसरलेल्या या ऐतिहासिक पर्वत रांगांच्या भविष्याबाबत एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय समोर आलेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अरवलीच्या सीमा आणि व्याख्येवरून कायदेशीर पेच निर्माण झालेला होता. मात्र आता या वादावर पडदा पडण्याऐवजी वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामागचं कारण म्हणजे केंद्र सरकारनं अरवली पर्वत रांगांच्या संदर्भात केलेल्या नवीन शिफारशींना सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिलेली आहे. भारताचा नैसर्गिक वारसा आणि पर्यावरणाचं रक्षक मानल्या जाणाऱ्या या टेकड्यांची नवीन व्याख्या स्वीकारल्यामुळे आता अरवली क्षेत्रातील उत्खनन आणि संरक्षणाबाबतचे नियम अधिक स्पष्ट होणार आहेत. तर काय आहे अरवली संदर्भातील नवीन व्याख्या ती आता आपण पाहणार आहोत. तर आजूबाजूच्या जमिनीपेक्षा किमान 100 मीटर म्हणजेच 328 फूट उंच असलेला भागच अरवली पर्वत मानला जाणार आहे. जर 2 किंवा त्यापेक्षा अधिक टेकड्या 500 मीटरच्या आत असतील आणि त्यांच्या मधोमध जमीन असेल तर त्या टेकड्यांना अरवली पर्वत रांगांचा भाग मानलं जाईल. ही असेल अरवलीची आता नवी व्याख्या. या नवीन व्याख्येला पर्यावरण प्रेमी आणि विरोधकांकडून मात्र तीव्र विरोध होताना दिसतोय. यामागे काही कारणं देखील आहेत आणि विरोधानंतर सरकारनं काय स्पष्टीकरण दिलंय ते देखील आपण आता पाहणार आहोत. तर अरवलीची व्याख्या फक्त उंचीच्या आधारावरती केल्यास टेकड्यांना त्यामुळे धोका निर्माण होईल. 100 मीटरपेक्षा लहान असलेल्या टेकड्यांवर खाणकाम बांधकामाला परवानगी मिळू शकते. झुडपांनी झाकलेल्या टेकड्या पर्यावरणासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. टेकड्यांवर खाणकाम बांधकाम झाल्यास निसर्गाचं संतुलन ढासळण्याची शक्यता असल्यानं विरोध होतोय. नवीन व्याख्या संरक्षण कमी करण्यासाठी नाही तर नियम अधिक मजबूत करण्यासाठी असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. एकूणच अरवली पर्वत रांगांबाबतच्या नवीन व्याख्येला का विरोध होतोय हे तुमच्या लक्षात आलं असेलच. तर आता अरवली पर्वत रांगांचं महत्त्व नेमकं काय आहे ते देखील आपण समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. प्राचीन वारसा आहे. अरवली ही सुमारे 2 अब्ज वर्ष जुनी पर्वत रांग असून
अरवली दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि गुजरातमध्ये 692 किलोमीटर पर्यंत पसरलेली आहे. वाळवंटातील उष्ण वारे, धूळ आणि वाळू रोखून ही रांग उत्तर भारताचं संरक्षण करत आलेली आहे. ही पर्वतरांग भूजल पातळी टिकवून ठेवण्यासाठी नॅचरल रिचार्ज झोन म्हणून काम करते. दिल्ली एनसीआर सारख्या प्रदूषित क्षेत्रांसाठी ही रांग फुफ्फुसांचं काम करून हवा शुद्ध ठेवते. 37 जिल्ह्यांमधील लोकांना इंधन, चारा, पाणी आणि औषधी वनस्पती पुरवणारा हा एक मोठा नैसर्गिक स्रोत आहे. काश्मीर खोऱ्यामधील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गुलमर्गमध्ये जोरदार बर्फवृष्टी झालेली असून संपूर्ण परिसर पांढऱ्या शुभ्र बर्फाच्या चादरीनं वेढला गेलाय. या निसर्गरम्य दृश्यांमुळे पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या या बर्फवृष्टीमुळे गुलमर्गमधील हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स हाऊसफुल झालेल्या आहेत. झाडांना गोठवणाऱ्या थंडीतही पर्यटक बर्फाचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडताना दिसून येत आहेत. त्यानंतर त्यानंतर स्केटिंग्स, गंडोला राईडचा मनमुराद आनंद त्या ठिकाणी लुटला जातोय. धर्तीवरील नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये या बर्फवृष्टीमुळे पर्यटन व्यवसायाला देखील मोठी चालना मिळाली आहे. हवामान खात्यानुसार येत्या काही दिवसात बर्फवृष्टीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असल्यानं पर्यटकांचा ओघ आपसुकच वाढण्याची अपेक्षा आहे. राजस्थानच्या जालोर जिल्ह्यामध्ये एका पंचायतीनं 15 गावांमध्ये महिलांना आणि मुलींना स्मार्टफोन वापरण्यास बंदी घातली आहे. मोबाईलचं व्यसन आणि डोळ्यांच्या समस्या रोखण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं स्पष्टीकरण पंचायतीकडून देण्यात आलंय. यासाठी जालोरमध्ये पंचायतीनं फरमान देखील काढलंय. राजस्थानमधील सुंधामाता भागात असलेल्या चौधरी समुदायानं 15 गावांमध्ये सुना आणि मुलींना कॅमेरे असलेले मोबाईल फोन वापरण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय 26 जानेवारीपासून लागू केला जाईल. पंचायतीच्या आदेशानुसार या गावांमधील महिला आता कॅमेरे असलेले स्मार्टफोन किंवा मोबाईल फोन वापरू शकणार नाहीयेत. त्यांना फक्त कीपॅड असलेले साधे मोबाईल फोन बाळगण्याची परवानगी असेल. जालोर जिल्ह्यामधील गाझीपूर गावात झालेल्या चौधरी समाजाच्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सुंधामाता पट्टीचे अध्यक्ष सुजानाराम चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. 14 पट्टीचे प्रतिनिधी आणि समुदायाचे पंच यावेळेला उपस्थित होते. बैठकीमध्ये मोबाईल फोनचा वाढता वापर आणि त्याचे कथित दुष्परिणाम यावर सविस्तर चर्चा करण्यात आल्याचं देखील वृत्त आहे. तर या होत्या आज संपूर्ण दिवसभरातील आतापर्यंत घडलेल्या राज्य, देश आणि विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी. तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. न्यूज प्लॅनेटचे सहप्रायोजक आहेत गोविंद मिल्क, द हॅपी मेकर्स. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.